येत्या 2 दिवसांनी म्हणजेच रविवारी 19 तारखेला म्हणजेच परवा आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवसाचा हाच महत्त्व आहे की या दिवशी जेही कार्य तुम्ही कराल, शुभ असो किंवा अशुभ असो, त्या कार्याचं 10 पटीने फळ तुम्हाला प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी चुकूनही निगेटिव्ह काम कोणतं करू नका किंवा स्वतःबद्दल साधा निगेटिव्ह विचारसुद्धा करू नका. चला तर मग बघूया या दिवशी सगळ्यात शुभ कार्य म्हणजे काय करायचं असतं. तर या दिवशी भरायचं असतं तो म्हणजे अक्षय पात्र. वनवासाच्या वेळेमध्ये जेव्हा युधिष्ठिर महाराजांनी तपश्चर्या केली तर त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन सूर्यदेवाने हे त्यांना अक्षय पात्र दानात दिलं होतं, जे की त्यांनी नंतर द्रौपदी मातेला दिलं. त्यांच्यासोबत जेही सेवक होते त्या सर्वांच्या जेवणाकरिता. जोपर्यंत द्रौपदी माता शेवटचं जेवण करत नव्हत्या तोपर्यंत ते अक्षय पात्रामधलं जेवण संपत नव्हतं. त्यामुळे या जे पात्र आहे या पात्रामध्ये नेहमी वृद्धी होत होती, म्हणजे जे पण जेवण त्यांची इच्छा पूर्ती होत होतं ना, ते सगळं जेवण त्याच्यामध्ये येत होतं. म्हणून अशी मान्यता आहे की आपण सुद्धा आपल्या घरी अक्षय तृतीयेच्या दिवशी असा एक अक्षय पात्र भरावा, जेणे आपले ज्याही इच्छा आहे, ज्याही आपल्याला मनोकामना आहे त्या सगळ्या पूर्ण होतील. तर हे पात्र बनवायसाठी एकदम सोपी पद्धत आहे. सर्वात पहिले तर राशीवर तांदूळ ठेवून घ्यायचे, त्याच्यावर हा शुद्ध आपण केलेला कलश ठेवायचा, स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचा, कलावा बांधून घ्यायचा त्याला आणि त्याच्यामध्ये परत एकदा तांदूळ भरायचे, त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं आणि त्याच्यामध्ये ह्या वरती दिलेल्या मी सगळ्या वस्तू ज्या दाखवल्या त्या टाकून घ्यायच्या. 1 पिवळी कवडी, 1 कमलगट्टा, 1 गोमती चक्र, 11 लवंगी, 1 हळकुंड, त्या व्यतिरिक्त 11 नाणे आणि 1 सोन्याचं काहीही दागिना जर यावर्षी घेतला असेल तर तो ठेवा किंवा जुना ठेवला तरी चालते किंवा चांदीचा सिक्का ठेवला तरी चालते. आणि धूप दीप दाखवून या अक्षय पात्राची षोडशोपचारे पूजन करून घ्यायचे. रीलला सेव्ह आणि शेअर करायला विसरू नका.